नमस्कार एस न्यूज मराठी. आज आपण मला जो प्रश्न विचारला की मराठा स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देसाई सरकार तुमची भूमिका काय. आज या महाराष्ट्रामध्ये जे चाललंय हे बरोबर चाललंय काय असा प्रश्न तुम्ही मला विचारला. खरोखर हा विचार आणि हा प्रश्न आजच्या दृष्टीने विचार करण्यासारखा आहेच. मीच काय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक आम नागरिकाने ह्याचा विचार केला पाहिजे अशी परिस्थिती आहे. सुजाण नागरिकाला हे कोडं आजही सुटत नाही अशी परिस्थिती आहे. या महाराष्ट्रामध्ये जो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, तुकाराम महाराजांचा, ज्ञानेशाचा महाराष्ट्र, ज्ञानदेवे रचला पाया तुका झालाशे कळस असं आपण म्हणतो, स्वाभिमानानं आपण सांगतो. या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आज? ज्या गोपीनाथ मुंडेंनी उभी हयात घालवली, ज्या प्रमोद महाजननं उभी हयात घालवली, ती एक विचार घेऊन लढण्याचा प्रयत्न केला, दीन दलित पती शोषित सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याच बीड जिल्ह्यामध्ये आज हे काय चाललंय भयानक. आणि हे चालवणारे कोण आहेत, कशासाठी हे सगळं अकांड तांडव करतायत आणि महाराष्ट्र शासन बघ्याची भूमिका घेत आहे. तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, काय आहे, कुठल्या नेत्याचा आशीर्वादाने हे चाललंय याच्याशी माझा सुतराम संबोध आहे. फक्त जे चाललेलं आहे हे अतिशय घृणास्पद आहे, अतिशय वाईट आहे. आणि हे फार काळ जर चाललं तर या महाराष्ट्रामध्ये यादवी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी ही भूमिका आहे. मला एकच वाटतं की ज्या धनंजय मुंडेंच्या भोवताली ही संशयाची सुई फिरते आहे, त्या धनंजय मुंडेंनी आबाद गाडी दाबात आपला राजीनामा द्यावा आणि सांगावं, जर माझ्यामुळं महाराष्ट्राची हानी होत असेल, माझ्यामुळं जर वातावरण दूषित होत असेल, माझ्यामुळं जर बीड जिल्ह्याच्या विकासाला हानी पोचत असेल, माझ्यामुळं जर भगवानगडची बदनामी होणार असेल आणि माझ्यामुळं हे सगळं जर अकांड तांडव चालू असेल, तर निपक्षपाती न्यायाधीश निपक्षपातीपणाने हे सगळं झालं पाहिजे, याची चौकशी लावा. आणि ते म्हणतायत नेहमी की मी जर गुन्हेगार असेल तर मला फाशी द्या. तुम्ही गुन्हेगार ठरायचं आहे, पण महाराष्ट्रातल्या कुणाचंही नाव घेतलं जात नाही, बीड जिल्ह्यातल्या इतर नेत्यांचं कुणाचं नाव घेतलं नाही, तुमचंच नाव का घेतलं जात आहे? तुम्ही त्या वाल्मिकीचे आश्रयदाते म्हणून तुमचंच नाव घेतलं जात आहे. वाल्मिक आणि तुमचे इतके जवळचे घनिष्ठ संबंध आहेत. व्यक्तिगत वाल्मिकचा माझा काही संबंध नाही, पण वाल्मिकनं जो धुमाकूळ घातला गेल्या अनेक वर्षामध्ये, त्यानं जी काय कारकीर्द आपली गाजवली, त्याचे सहकार्याने त्यांनी जे टोळीयुद्ध चालवलं आणि निष्पाप माणसांचा बळी घेतला, ह्या सगळ्याला जबाबदार म्हणून जर धनंजय मुंडेंच्याकडे जर बोट केलं जात असेल, तर धनंजय मुंडेंनी हा विचार केला पाहिजे की आपण मुंडे नावाला कलंकित करत आहे. ज्या वडिलांनी ज्या संस्कारातून तुम्हाला वाढवलं, ज्या काकानं तुम्हाला वरदास्त्र दिला, ज्या काकाच्या बाळकडून आणि वडिलांच्या बाळकडून तुम्ही राजकारणात आला, तयार अनेक पदं तुम्हाला मिळाली आणि त्या पदाचा गैरवापर करून जर स्वतःला फसवलात, बीड जिल्ह्याला फसवलात आणि महाराष्ट्र शासनाचीही दिशाभूल करून महाराष्ट्रालाही लुटण्याचा प्रयत्न केलात, त्या महाराष्ट्रानं तुम्हाला आता का सोडायचं? आणि त्या महाराष्ट्राची ही फसवणूक तुम्हाला माफ करण्यासारखी नाही. आणि म्हणून तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा तर दिलाच पाहिजे, अगदी आमदार पदाचा सुद्धा राजीनामा, कारण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करताय. गेली अनेक वर्षे तुम्हाला विधान परिषद आणि विधानसभेवर संधी दिली लोकांनी, आणि ती संधी देऊन जर तुम्ही त्याचा अशा पद्धतीनं वापर करणार असाल मिळणाऱ्या पदाच्या प्रतिष्ठेचा, तर त्या पदाला प्रतिष्ठित करण्याऐवजी त्या पदानं प्रतिष्ठित होऊन तुम्ही समाजाची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही, भगवानगडही तुम्हाला माफ करणार नाही. भगवान म्हणते यापूर्वीचे ज्याने आशीर्वाद तुम्हाला दिले, तो भस्मासुराला आशीर्वाद दिल्यासारखं त्या स्वर्गात बसणाऱ्या मंडळींना सुद्धा वाटत असेल. तुम्ही कुणाकुणाला फसवलं? पहिलं तुम्ही स्वतःला फसवलं, आणि ज्याने ज्याने तुम्हाला सद्भावना सदिच्छा दिल्या त्या सगळ्यांच्या सद्भावनांनी सदिच्छेचा चक्काचूर तुम्ही केला.
ज्या ज्या महंतांनी आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला ज्या आशेनं महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून, जिल्ह्याचा विचार करून, वंजारी बंजारी सगळं 18 पगड जातीच्या सगळ्या सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणार म्हणून तुम्हाला जी संधी प्राप्त करून दिली, जे आशीर्वाद दिले, त्या आम जनतेचा सुद्धा तुम्ही अवमान केला आहे. आणि म्हणून धनंजय मुंडे, मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओतून म्हटलं की जरा सबुरीनं चला, जरा सबुरीनं चला. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर कधीच मोठे झाला नाही. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वानं कधीच पुढे आला नाही. तुमच्याजवळ ती पात्रतासुद्धा नाही. पण गोपीनाथ मुंडेंचे पुतणे म्हणून मुंडे घराण्याच्या असणाऱ्या इज्जतीवर तुम्हाला ऐती संधी मिळाली. गोपीनाथ मुंडेंच्यामुळे तुम्ही पुढे आलात. आणि ज्या गोपीनाथ मुंडेंच्या कारकिर्दीचा फायदा तुम्हाला झाला, त्यामुळे तुम्ही चांगल्या चांगल्या पदावर गेला, पण त्या पदाचा सगळ्या बट्ट्याबोळ करून टाकलात. ज्या पवारसाहेबांनी तुमची अनेक दुखणी बरी केली, मुलासारखं जपलं, सांभाळण्याचा प्रयत्न केला, माझ्यासारख्या 40-45 वर्षे कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्याकडे कधीही लक्ष पवारसाहेबांनी दिलं नाही. त्यांना वेळही मिळालं नाही. नेहमी गोड बोलायचंच त्यांनी काम केलं. पण परवा तुमच्यासारखा कार्यकर्ता राष्ट्रवादीत आला आणि अत्युच्च पदावर नेऊन त्याला बसवलं. डायरेक्ट विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राचा केला. मुख्यमंत्र्याची जी पोझिशन असते तीच विरोधी पक्ष नेत्याची पोझिशन त्याच लेवलनं मांडली जाते. जो विरोधी पक्ष नेता असतो तो मुख्यमंत्री व्हायला योग्यतेचा असतो, असं अनेक जण आर पाटलापासून सगळेच म्हणायचे. स्वर्गीय आर पाटलांनी सुद्धा त्या पदाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. अनेकांनी दिला. स्वर्गीय विलासराव देशमुख असोत, गोपीनाथजी मुंडे असोत, प्रमोद महाजन असोत, जे जे महाराष्ट्रामध्ये दिग्गज आपल्या विचारानं, आपल्या कृतीनं, कर्तृत्वानं स्वतःचा ठसा उमटवून गेले, त्या कर्तृत्वान माणसांना कलंकित करण्याचं काम तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये केलं. त्याचा मागमूसही लागू दिला नाही. परवा महंत ज्यावेळी वाचाळ वेळासारखे बडबडले, नामदेव शास्त्री भगवानगडचे महंत म्हणून, त्याच्यातून सिद्ध झालं की चुकीच्या माणसाने चुकीचा आशीर्वाद चुकीच्या माणसाला कसा दिला. पात्रता नसताना एखाद्याला जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याऐवजी संधीचा कोळसा होतो. हेच आपल्या कृतीतून दिसून आलं. आज मोकाट टोळी युद्ध तुम्ही सुरू केलं आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा फसवलं, जनतेला फसवलं, आमच्यासारख्या सक्रिय राजकारणात असणाऱ्या कार्यकर्त्यांना फसवलं, सगळ्यांना फसवलं, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली. आणि पवार साहेब आत्ता म्हणतायत की माझी चूक झाली. अहो, चूक कसली? तुम्हाला आयुष्यात माणसंच कळलेले नाही. नेहमीच तुम्ही चुकीच्या माणसानं मोठं करत बसला. कलमाडी, भलमाडी, सलमाडी, भुजबळ, फजबळ असे अनेक तुम्ही जे जे वाचाळवीर मोठे केले, त्यांनी जिवंत खड्डा स्वतःचा स्वतः खणून घेतला. त्या पात्रतेचे ते होते.